ठीक आहे. पण पक्का द्यायचं का? अबे, आपण जसे बोलतो तशी बोल ना तू. राहिले आपली उचली ओव्हर ऍक्टिंग टाकतोस तुझी धामाची धामाची. सुबह 8 बजे, दिन के 11:45 बजे. अरे आले का कामावरून? जेवण वाढव. हा थोड्या वेळानं देशील. हात वगैरे धुतो. हात नाही धुतो हात नाही धुतो. दोपहर 2:45 बजे. आणू का जेवण? हो आण. पाणी आणणं पाणी नाही आणलं. हो पाणी. आता शिनूला सुट्ट्या लागल्या शाळेला, तर आपण कुठे जाऊ फिरायला? शिनूला सुट्ट्या लागल्या, पण आता त्याच्या शाळेची फीस भरायची आहे ना, ते कुठून भरू? विचार आलाय ना. मग आपण लेकरांना कुठेच नाही नेऊ का फिरायला? पहिले पैसे जमू दे, याची शाळेची फीस तर भरून देतो, त्याची टेन्शन खतम होते. आता काय 500 रुपये कमवण्यावाला माणूस किती पैसे आणि कमीत कमी 5,000 रुपये त्याच्या शाळेची फीस भरायची आहे. मग नंतर त्या दोघंही लेकराची ॲडमिशन बी करायची आहे. किती माणसाच्या मागं टेन्शन. तर 500 रुपये कमी महिन्याचा विचार बी करशील तरी 15,000 रुपये होतात. आणि 15,000 मला भरायचे आहे, तर मग तुमचा घरचा मेंटेनन्स, खाणं पिणं हे कुठून होईल? आणि तू घुमाची गोष्ट करता. तुमचं हमेशाच असंच नाटक आहे. कुठे जायचं राहिलं नाही, पैसा वेळ नाही आहे, हमेशा मी असं नाटक करत राहता. अहो तो बैताळे इतका कमवतो, किती किती हे करेन. अरे एक कॅल्क्युलेशन बी मारलं तरी माझ्यापाशी एवढा पैसा येते आणि जो बी येते तो पूर्ण वाटण्यात चालला जाते. कुठून तुम्हाला घुमावू फिरतो थोडंसं एक पाहिजे ना. हा खूप आहे बाबा, खूप इन्कम येत आहे माहिती, तो गोष्ट वेगळी आहे. तसं काहीच नाही आहे. तुमचा विचार करायचा. थांबून द्या काही महिनाभर थांब, पैसे जसे आले तसे आपण जाऊन घुमावू. ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी शिलाई मशीनचं काम करते. काम करू करू थकून जाशील. काय त्या सिलाई मशीनवर किती पैसे कमवशील? आणि त्या मशीनवर पैसे कमवून तू अजून तुला घरचे बी कामं करायचे आहेत. घरचे कामं बी करतोस तू, भांडे धुतस, कपडे धुतस, झाडू मारतस, पोछा मारतस, मग अजून सिलाईचं काम. मग त्या 2 लेकराला बी तुला पावायचं आहे, त्याला जेवण विचारायचं आहे. त्या टाइम होईल का थोडंसं डोकं लाव. होय, आणि एक वेळ येते सगळ्यांची, करून तेव्हा आपण. ठीक आहे, लवकर उठत जाईन सकाळी, लवकर लवकर काम करेन, शिलाईचं काम करत जाईन. ठीक आहे. ठीक आहे, तुला जसं वाटते तसं कर. ठीक आहे, पण पक्का द्यायचं का? अबे, आपण जसे बोलतो तशी बोल ना तू. राहिले आपली उचली ओव्हर ऍक्टिंग टाकतोस तुझी धामाची धामाची.